मी माझा पहिला व्हिडिओ हॉस्पिटलमधून अपलोड केला होता. हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मला खरंच माहिती नव्हतं की मी असं एका वर्षापर्यंत कंटिन्युअसली एकच काम करेल किंवा कन्सिस्टन्सी एवढं पाळेल. मला खरंच माहिती नव्हतं आणि ते सातत्य ठेवल्यामुळेच मला आज 1 वर्ष झालेलं आहे चॅनलला, म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला 1 वर्ष झालेलं आहे. मी जेव्हा असा विचार केलेला होता ना की मला ना यूट्यूब चॅनल म्हणजे माझे व्हिडिओ टाकायचे आहेत म्हणून मी ना अगोदर खूप जास्त मला व्लॉगिंग खूप जास्त आवडायची, म्हणजे बघायला आवडायची. मला कधी वाटलंच नव्हतं की मी सुद्धा कधी व्लॉगिंग करू शकते असं म्हणून. परंतु मग मी एक विचार केला की चला आपण सुरुवात तर करूया. जोपर्यंत आपण सुरुवात करणार नाही, ती गोष्टीमधून आपण निघणार नाही, जाणार नाही, तोपर्यंत आपल्याला कसं काय समजेल की मला हे जमतं की नाही जमत म्हणून. आता सगळ्यांनाच सगळं आता काही जमत नाही म्हणून मी कोणीच एवढं परफेक्ट नसतं. मीही नाही आहे परफेक्ट, परंतु आपण ते परफेक्ट बनण्याचा प्रयत्न तर करू शकतो ना. मी एके दिवशी विचार केले की नाही, जे होईल ते बघितलं जाईल, परंतु आता तर मला व्हिडिओ टाकायचेच आहेत म्हणून मी खूप हिंमत केली आणि पहिला व्हिडिओ काहीही जमत नव्हतं बरं का. तुम्हाला असं वाटत असेल की नाही की आधी एडिटिंग वगैरे काहीच जमत नव्हतं मला, म्हणजे मी ढ होती पूर्ण. मी तुम्हाला सांगते, मी पूर्णपणे ढच होती, कारण की मला त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. कसा मोबाईल पकडायचा आणि कसा शूट करायचं, काय वगैरे करायचं. मी सरळ मोबाईल घेतला, व्हिडिओ काढला, मला जसा जमला तसा मी व्हिडिओ काढला. म्हणजे मी अगोदर प्रॅक्टिस केली. त्यानंतर मी थोडं शिकण्याचा प्रयत्न केला की आपल्याला जमतं का म्हणून मी थोडेफार व्हिडिओ बनवले, 2-3 एडिट केले, काय डिलीट केले, खूप सारे डिलीट केले मी अगोदर, तुम्हाला ते सांग. आणि ना योगायोगाने ना आम्हाला जायचं होतं चंदनपुरीला. तर मग माझा खूप जास्त आनंद झाला मला त्या दिवशी, कारण की आम्ही कधी कुठे जात नव्हतो. परंतु त्या दिवशी आम्ही चंदनपुरीला गेलो आणि मला तो एक काय म्हणता तुम्ही अपॉर्च्युनिटीज भेटली की तिथं शूट वगैरे करण्याची. आणि तिथं ना कोणीच नव्हतं त्या मंदिरामध्ये, आम्ही एकटेच होतो. बघा, मी तुम्हाला पुढे व्हिडिओसुद्धा दाखवेल, म्हणजे लावलेला आहे मी. माझा पहिला हा जो व्हिडिओ आहे ना, हा माझा पहिला व्हिडिओ आहे. इथून ना मला थोडा कॉन्फिडन्स आला की आपण शूट वगैरे करू शकतो म्हणून मी माझा मोबाईल पकडला आणि मी जसं पडला तसं जे वाटलं ते सगळं शूट करून टाकलं. त्यानंतर मी घरी आली, खूप जास्त खुश होती की मला पटकन हा व्हिडिओ अपलोड करायचा होता. परंतु झालं काय माहिती आहे का, अंशू आजारी पडला आणि त्याला ॲडमिट करावं लागलं त्याच्या दुसऱ्या दिवशी. त्यामुळे तो व्हिडिओ काय माझ्याकडून अपलोड नाही झाला म्हणून. आणि मला समजले की त्याला 4-5 दिवस ठेवणार आहेत म्हणून मग मी काय केलं, तिकडेच तो माझा जो व्हिडिओ बनवलेला होता ना, मी तिकडे अपलोड केला. अशा प्रकारे माझा पहिला व्हिडिओ दवाखान्यात अपलोड झाला. त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे आलो. पण आता सगळ्यांच्या समोर आपण व्हिडिओ कसे काय बनवायचे, मला हा जरा प्रश्न पडलेला होता. मग मी एक विचार केला, म्हटलं नाही आपण जर कुठलीही गोष्ट सुरुवात केलेली आहे ना, तर मग तिला असं मध्येच नाही सोडता येणार म्हटलं. म्हणून मी काय केलं, मी थोडं घाबरट का असं ना, मग मी व्हिडिओ बनवायला लागली. मग हळूहळू ना आपल्याला सवय होऊन जाते ती की अरे जाऊ दे, काही नाही, घरचेच तर आहेत असं म्हणून. त्यावेळी मग मला खरं सांगतो सवय होऊन गेली ती, आणि घरच्यांना सुद्धा सवय झाली की चला ही व्हिडिओ वगैरे काढते म्हणून. मी ना खूप जास्त घाबरट होती की मला खूप जास्त भीती वाटायची की काय मी जर हे केलं तर लोक काय म्हणतील, मी जर ते केलं तर लोक काय म्हणतील. पण मी एक तुम्हाला सांगू का, आपण जर का लोकांचा विचार करत बसलो ना, तर आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये, लोकांचं काहीच नुकसान होत नाही. कारण की आपल्याला जर कोणती गोष्ट करायची आहे तर मग ती आपण ठरवलेली आहे ना की मला ती करायचीच आहे म्हणून ती करून टाकायची. कारण की बघा, लोकांना काहीच फरक पडेल, ते 2 दिवस लक्षात ठेवते, 3 दिवस लक्षात ठेवते, 4थ्या दिवशी विसरून जातात. म्हणून आपण जर लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. आणि हो, आपण ना गृहिणी असल्यामुळे ना आपल्याला थोडेसे कॉम्प्रोमाइजसुद्धा करावे लागतात आणि काही गोष्टींना चॅलेंजेससुद्धा द्यावे लागतात. कारण की आपल्याकडे मुलगा पण आहे, नवऱ्याचंही बघायचं आहे, घरच्यांचंही बघायचं आहे, त्याच्याचबरोबर आपल्याला व्हिडिओसुद्धा बनवायचा आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला त्रास होतोच. परंतु बघा, आपल्याला जर कोणती गोष्ट अचीव करायची असेल ना, तर थोडा त्रास सहन करावाच लागतो. तर मी तरी तुम्हाला म्हणेल, तुमच्याही मनात जर असं काही असेल नाही की मला ही व्हिडिओ बनवायचे आहेत आणि मलासुद्धा अजूनपर्यंत मला तो कॉन्फिडन्स आलेला नाही, तुम्ही कॉन्फिडन्सची वाट अजिबात बघू नका. तुम्ही जेव्हापासून सुरुवात करणार ना, तेव्हापासून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही कॉन्फिडन्स येणार नाही. उद्याचा विचार करत बसू नका, सुरुवात आजपासूनच करा, कारण योग्य वेळ आजच आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ आपण पुढच्या व्लॉगमध्ये. काळजी घ्या, सेफ राहा. ओके, बाय.